अस्सलाम वालेकुम जी। सो गुड इव्हनिंग, आय होप सो मी व्यवस्थित दिसतीये सगळ्यांना. तर जे पहिल्यांदा लाईव्ह आलेत त्यांनी माझा आवाज पोचतोय का कमेंट करून कळवावं की तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय म्हणून. येतोय का माझा आवाज? आवाज येतोय का माझा? तुम्ही कमेंट करून डन केलं तर मग मी बोलायला सुरुवात करेन. ओके, तर 10च्या वर सगळेजण गेलेले आहेत. मी माझ्या संभाषणाला सुरुवात करते. रेंज इश्यू येत आहे. रेंज इश्यू असल्यामुळं मध्ये मध्ये डिस्कनेक्ट होत आहे. जर समजा मी डिस्कनेक्ट झाले आणि कुठे काही मुद्द्यापासून बोलणं पुढे ऐकू आलं नाही तर प्लीज तिथून मला मेन्शन करा की इथून बोलायचं ऐकू आलं नाही म्हणून. आणि मला असं वाटतं की मी आता डायरेक्ट मुद्द्याकडे जावं, कारण की खूप उशीर झालेला आहे ऑलरेडी. आणि इथे रेंजचा पण इश्यू आहे, म्हणजे आहे त्या रेंजमध्ये पटापट उरकून घेता येईल. तर नव्वदोत्तर काळामध्ये LGBT राईट्सच्या संदर्भाने आपल्या देशामध्ये खूप साऱ्या ॲक्टिव्हिटी व्हायला लागल्या, कारण की 90च्या अगोदर जागतिकरण नव्हतं आणि जागतिकरणानंतर इथे या सगळ्या विषयांवर चर्चा व्हायला लागल्या. त्याची बरीचशी कारणं आहेत. आणि जागतिक पातळीवर जेंडरच्या बाबतीतच्या सेन्सिटायझेशनचे परिणाम भारतावर व्हायला 90 ओलांडावी लागली. तर 90च्या अगोदर इथे जेंडरच्या बाबतीत फारसं कोणी बोलत नव्हतं. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोडले तर जेंडर न्यूट्रल अशी संकल्पना फारशी कोणी राबवलेली दिसत नाही. काही आहेत, काही नावं सांगता येतील, पण तेही पॉलिसी मेकिंगच्या अनुषंगाने त्यांनी फारसं काही केलेलं नाही. रधो कर्वेंनी काही लिखाण केलेलं आहे, पण त्या लिखाणाचं पॉलिसीमध्ये काही रूपांतरण झालेलं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी लिखाण जरी केलेलं नसलं तरी त्यांच्या सगळ्या पॉलिसी सगळ्या जेंडर्सना लागू होतील याची त्यांनी खबरदारी घेतली. आणि व्यक्ती सापेक्ष जे जेंडर आधारित संविधान न लिहिता व्यक्ती आधारित संविधान लिहिल्यामुळं या देशाच्या संविधानाच्या अंतर्गत नागरिक म्हणून LGBTQ या समुदायाला मान्यता मिळण्यासाठी खूप मदत झाली. पण स्वातंत्र्योत्तर काळात आणि स्वातंत्र्याच्या अगोदरही या कम्युनिटीला क्रिमिनलाइज करण्यात आलेलं होतं. त्याच्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे कायदे होते आणि हिजडा समूहाला तर क्रिमिनलाइज जमात म्हणून घोषित करण्यात आलं होतं, कारण की ही तत्कालीन राजा रजवाड्यांच्या हेर खात्यामध्ये काम करणारी जमात समजली जायची आणि ती इंग्रजांशी कधीच प्रामाणिक नव्हती. आणि इंग्रजांच्या धार्मिक संस्कार आणि संस्कृतीमध्ये LGBTQ समूहापैकी कोणीतरी असणं हे अपराधी होतं, म्हणून त्यांनी या समूहाचं अपराधीकरण केलेलं होतं. पण इंग्रजोत्तर काळात सुद्धाही फारसा काही बदल झालेला नाही, कारण की इथली पितृसत्ता इथल्या प्रस्थापित
लोकांच्या डोक्यात नेहमीच राहिलेली, त्याच्यामुळे त्यांनीही यांच्या पुनरुत्थानासाठी फारसं काही काम केलेलं नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ठेवलेल्या फटींमुळे लोकशाहीच्या अंतर्गत आम्हाला घुसायला मदत झाली. आणि त्या फटी होत्या राईट टू प्रायव्हसी, राईट टू एज्युकेशन, राईट टू हेल्थ, राईट टू फूड. हे जे काही सर्वसामान्य माणसांना मिळणारे हक्काधिकार आहेत ते त्यांनी जेंडर बायस नव्हते ठेवलेले, ते सगळ्यांसाठी खुले ठेवलेले होते. म्हणून तो अधिकार आम्हाला घेता आला. पण त्याच्यासाठीचंही पहिलं आंदोलन हे नामदेव ढसाळ, कवी नामदेव ढसाळ जे त्यांनी हे आंदोलन केलं 73ला. आणि आम्हाला म्हणजे पहिला तो मोर्चा होता 100 सेक्स वर्कर आणि ट्रान्सजेंडर्सचा मिळून रेशन कार्डसाठीचा मुंबईमध्ये. आणि तो बहुतेक पहिला पॉलिसीसाठीचा लढा होता, देशामधला पहिला पॉलिसीसाठी केलेला, LGBT राईटसाठी केलेला पहिला लढा असावा. म्हणजे कारण की त्याच्या अगोदरच्या लढ्यांची कुठल्याही नोंदी आपल्याला बघायला मिळत नाही. आणि कुणी तोपर्यंत खूप साऱ्या विचारधारा ज्या समतेची भाषा बोलतात ते सुद्धा या जेंडरकडे, मानसिक आजार वगैरे याच दृष्टिकोनातून पाहत होते. तर नव्वदोत्तरी काळामधील जागतिकीकरणानंतर LGBT या प्रश्नावर बरंचसं बोलल्या गेलं. आणि तोपर्यंत स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी खुलल्या गेल्यामुळं बऱ्याच जणांना शिक्षण घेऊन स्वतःच्या अधिकारांबद्दल जाणीव व्हायला लागली होती. तर त्यामुळं 90नंतर इथे NGO नावाचा एक फॅक्टर आला, ज्याच्या अंतर्गत या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं. तर देशातली पहिली संस्था अशोकराव कवी यांनी इथे आणली. वर ट्रस्ट ही सगळ्यात पहिली संस्था अशोकराव कवींनी आणली. ते स्वतः कम्युनिटीमधले एक मेंबर होते आणि त्यांच्यामुळे त्यांनी ते या संस्थेला मोठं केलं, संस्थात्मक मांडणी करायला सुरुवात केली, जोडायला सुरुवात केली आणि सगळ्या गोष्टी त्याच्याशी त्या संस्थेचं संघटनेत आणि संघटनेचं आंदोलनामध्ये रूपांतर व्हायला लागलं. त्याच्यासोबतच त्याच्यानंतर काही वर्षानंतर बिंदू माधव खिरे सरांनी पुण्यामध्ये समपथिक नावाचा ट्रस्ट चालू केला, ज्याच्या अंतर्गत LGBTQ प्रश्नांना वाचा फुटली. आज आपण महाराष्ट्रापुरतंच बोलूयात. तर महाराष्ट्रामध्ये ही दोन मुख्य नावं LGBTQच्या संदर्भाने घेतली जाते. पण कालांतराने इथे काम करत असताना याच्यातल्या ज्या शेडोज आहेत, लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर, बायसेक्शुअल आणि या सगळ्या गोष्टी, तर यातले जे ट्रान्सजेंडर होते स्पेशली हिजरा कम्युनिटीशी बिलॉंग करणारे, तर त्यांच्या प्रश्नांना कुठेतरी थोडंफार महत्त्व मिळावं आणि ते स्पेशली अंडरलाईन करून ते प्रश्न फोकस होऊन पुढे यावेत. कारण की सगळ्यात जास्त हार्म झालेली कम्युनिटी जर देशात कुठली असेल तर ती हिजडा कम्युनिटी आहे. कारण की त्या एक गे जोपर्यंत त्याची लैंगिक आयडेंटिटी सांगत नाही तोपर्यंत समाजात वावरताना हेटेरोसेक्शुअल लोकांनी इतकाच नॉर्मल फिरू शकतो, वागू शकतो, जगू शकतो, त्याला कोणी हटकणार नाही जर तो बायकी नसेल तर. आणि लेस्बियन बी जोपर्यंत सांगत नाही की मी लेस्बियन आहे तोपर्यंत ती महिलांमध्ये फिरू हिंडू शकते आणि तिच्या लैंगिक आयडेंटिटी न सांगताही तिला बरंच. पण हिजडा हा एक समुदाय असा आहे की तो त्याची आयडेंटिटी न सांगता सुद्धा एक्सपोज होतो आणि त्याला सांगायची गरज नाही पडत ह्या समूहाला की मी हिजडा आहे. त्या अगोदरच लोक गृहीत धरतात. बॉडी लँग्वेज ऐकणाऱ्यांपैकी कुणाकडे जर शमीभाचा नंबर असेल तर प्लीज तिला फोन करून सांगा मला फोन करू नको म्हणून, कारण की मी लाईव्ह आहे. तर ती कट करते तर ती फोन येतोय म्हणून आपल्याला ऐकण्याला इरर होत आहे. हां, तर मग काही ट्रान्स संस्था उभारायला लागल्या, जसं की माननीय लक्ष्मीनारायण त्रिपाठी असतील, गौरी सावंत असतील, माननीय आमच्या आजी लागतात त्या दोघी पण. आणि त्या मुवमेंटच्या अँगलने पण ट्रान्स मुवमेंटच्या अँगलने पण आमच्या आजी लागतील. त्याच्याही अगोदर आमच्या दाई फाउंडेशनच्या संस्थापक फारुख दादी
त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही, एवढ्या मोठ्या आहेत त्या. तर त्यांनी दाई फाउंडेशनच्या अंतर्गत ट्रान्स इश्यूजना वाचा फोडली आणि खूप मोठं काम केलं राज्यभरामध्ये, कम्युनिटीमध्ये, आणि त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे. त्याच्यानंतर मग बऱ्याच संस्था हळूहळू स्थापन व्हायला लागल्या ट्रान्सजेंडर्स इश्यूजना घेऊन, आणि आयडेंटिटीचा इश्यू पुढं आला. आयडेंटिटीचा इश्यू पुढं आल्यानंतर 93-94 माननीय लक्ष्मीनारायण त्रिपाठी असतील, माननीय गौरी सावंतजी असतील, माननीय सत्यामा असतील, बाकी उर्मिताई असतील, माधुरी सरोदे असतील, खूप सारी नावं अशी आहेत की जी मलाही माहीत नसतील. मागच्या 3 दशकामध्ये त्यांचा संघर्ष खूप मोठा राहिलेला आहे. या केसशी जोडलेले LGBTQ कम्युनिटीतली सदस्य तर आहेत, पण त्यासोबतच हेटेरोसेक्शुअल कम्युनिटीतल्या खूप मोठ्या सामाजिक संस्था ज्यांनी या सगळ्या मुद्द्यांना सहमती दर्शवली, आंदोलनं केली, मोर्चे काढले, रॅल्या काढल्या, प्राईड मार्च काढले, आणि त्यातूनही जेंडर सेन्सिटिव्ह लढा साधारण 93-94 पासून चालू होता. त्याला 2014ला यश आलं, आणि जे स्वातंत्र्योत्तर काळाच्या नंतर, म्हणजे 47 स्वातंत्र्य झाल्यानंतर 1950ला सगळ्यांना भारतीय नागरिकत्व जर मिळालं असेल, तर आम्हाला मात्र 2014ला या देशाचं नागरिकत्व मिळालं. 2014ला नागरिकत्व मिळाल्यानंतर या समूहाचे प्रश्न शासनाने अंडरलाईन करायला सुरुवात केली, आणि महाराष्ट्र शासनाने 2013ला तत्कालीन काँग्रेस शासनाने हा निर्णय घेतला होता. त्या निर्णयासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई आणि त्याचं काम पाहत असलेल्या माननीय सुप्रियाताई सुळे यांनी कम्युनिटीच्या आग्रहाखातर अभ्यास करून खूप साऱ्या रिसर्चर्सना त्या संदर्भाने अपॉइंट करून, डेटा कलेक्ट करून एक प्लॅन तयार केलं होतं. नालसा जजमेंटला सोबत घेऊन त्यांनी हे काम पुढे न्यायचं ठरवलं होतं, आणि तिथून तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेची कल्पना समोर आली होती. कम्युनिटीची ती मागणी होती. त्याची मीटिंग झाली कल्याणकारी महामंडळाची. त्या मीटिंगला मी पण हजर होते, पण त्यावेळेस मी खूप लहान होते. माझी जाण, म्हणजे 2014ला माझी राजकीय जाण इतकी मोठी, किंवा मला आजही इतकंसं काही कळत नाही, पण जेवढं कळतंय आज त्याहीपेक्षा खूप कमी कळायचं. आणि आमच्या ज्येष्ठ कम्युनिटीतल्या त्यांनी ती मीटिंग ऑर्गनाईज केली होती, आणि आम्ही त्या मीटिंगला गेलो होतो. ती अटेंड झाली. तर तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळ स्थापन होणार अशी घोषणा झाली, आणि आम्ही सगळेजण खूप खुश होतो की आता काम सुरू होईल म्हणून. पण तेवढ्यात इलेक्शन आले, आणि 2014ला सत्सद विवेक बुद्धी गमावून बसलेल्या लोकांनी अशा सरकारला नियुक्त करून दिलं आमच्यासाठी. कारण की त्यांनी आम्हाला ज्या अगोदरच्या गव्हर्नमेंटनी आम्हाला तृतीयपंथी महिला म्हणून, किंवा नालसा जजमेंटच्या प्रेशर खाली का असेना, त्यांच्या रिसर्चच्या अंतर्गत का असेना, किंवा हा एक सोशल इश्यू आहे म्हणून याच्यात कुठलेही पॉलिटिक्स न पाहता असं म्हणूयात, किमान असं करून का असेना, त्यांनी आम्हाला महिला म्हणून 3ऱ्या महिला धोरणामध्ये जागा दिली होती. पण 2014ला जे गव्हर्नमेंट आलं, त्या गव्हर्नमेंटने आम्हाला तृतीयपंथी महिला असण्याला आमच्या नाकारलं. तेव्हाच्या म्हणजे 2014 नंतर झालेल्या समाज कल्याण मंत्री, महिला बालविकास मंत्री होते, किंवा समाज कल्याण मंत्री पंकजा मुंडे होत्या. माननीय पंकजाताई मुंडेंनी आम्हाला समाज कल्याण विभागाकडे टाकलं, महिला आणि याच्यातलं काढून, आणि आम्ही परत या सगळ्या गोष्टीतनं कल्याणकारी महामंडळापासून वंचित राहिलो आम्ही. आणि आमचं कल्याणकारी महामंडळाचं स्वप्न नंतर आलेल्या सरकारनं गोधडं भिजू घातलं आमचं, आणि कुठल्याही ठोस योजना आमच्यासाठी त्यांनी आखल्या नाही. हे 5 वर्ष चाललं. 5 वर्षात आम्ही बऱ्याच गोष्टी करत होतो. म्हणजे माझ्या लेवलला मी ॲडव्होकेसीचं काम करत होते, तर लिगल लेवलला माननीय गौरी सावंत असतील, माननीय लक्ष्मीनारायण त्रिपाठी असतील,
किंवा बाकीची सगळे काही सन्माननीय कम्युनिटीतले संघर्ष करणारे योद्धे असतील ते त्यांच्या पातळीवर ह्या सगळ्या गोष्टींचा पाठलाग करतच होते. तर ह्या पाठलागातनं काहीही साध्य होताना दिसत नव्हतं. मग 2014चं जे हे झालं त्याच्यानंतर आम्ही 5 वर्ष वाट बघितली. 2019च्या लोकसभा इलेक्शनला जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस नंतर म्हणजे देश पातळीवर काँग्रेस आणि राज्य पातळीवर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष होता की ज्याने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नालसा जजमेंटवर आधारित कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेची घोषणा केली की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही कल्याणकारी महामंडळ स्थापन करू. या सगळ्यामधल्या प्रवासामध्ये जेव्हा जेव्हा LGBT राईट्सचा मुद्दा संसदेत निघत होता, मला खूप सन्मानपूर्वक मेन्शन करावं असं वाटतं की संसदेमध्ये जेव्हा जेव्हा LGBT राईट्स किंवा 2019चं जे काही जाचक बिल आलं आहे, ट्रान्स बिल, या ट्रान्स बिलाला अगेन्स्ट करणाऱ्या माननीय सुप्रियाताई सुळे यांचं या इतिहासामध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि त्यांनी आमच्यासाठी नेहमी आवाज उठवलेला आहे. आमच्या इश्यूला पॉलिटिकल इश्यू न समजता सोशल इश्यू म्हणून हँडल केलेला आहे आणि नक्कीच मी त्यांच्या त्या दृष्टिकोनात, मी वंचित बहुजन आघाडीची प्रवक्ता असल्यामुळे या पक्षांशी माझे बरेच वैचारिक मतभेद असले तरी व्यक्ती म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचं माझ्या कम्युनिटीसाठी काम खूप मोलाचं आहे याचं मी स्वीकारत करते आणि त्याचा आणि माझ्या राजकीय भूमिकेचा तो मी नेहमी आदर करतच आले आहे. आणि मग 2019च्या इलेक्शन झाल्यानंतर सुदैवाने महाराष्ट्रामध्ये त्रिशंकू का असेना एक वेगळं सरकार आलं जे किमान थोडंफार ज्याच्याशी भांडता तरी आहे एखाद्या मुद्द्यावर. आणि मग परत कल्याणकारी महामंडळाचा मुद्दा समोर यायला लागला कारण की बाकीचे जे काही संस्था संघटना आहेत राज्यभरातल्या त्यासुद्धा या कल्याणकारी महामंडळाची मागणी करत होत्या. वेगवेगळ्या याच्यातनं त्या गोष्टी पुढे येत होत्या आणि शासनाशी भेटण्यासाठी बऱ्याच जणांचं एक पथक गेलं ज्याच्यामध्ये त्याच्या लीड करायला सुप्रियाताई सुळे होत्या आणि बाकीचे सगळेजण गौरी सावंतजी होत्या, माननीय गौरी सावंतजी त्याच्यासोबत होत्या आणि प्रिया पाटील होत्या आणि बाकी मुंबईच्या सगळ्या सदस्यांनी तिथे जाऊन मीटिंग घेतली आणि हे सगळं होणार आहे याची कल्पना समुदायाला नंतरून कळाली. तर या बॉडीवर कशी सदस्य असणार आहेत याची चर्चा चालू झाली. तर राज्यभरातनं नावं मागवण्यात येत होती. मलाही फोन आले होते सगळीकडनं आणि मी माझं सोडून इतर सगळ्यांचं नाव दिलं होतं. या सगळ्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये म्हणजे विभागवारी नावं मागवण्यात आली होती. मराठवाडा म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण पट्टा असं सगळं नावं मागवण्यात आली होती आणि अशी बरीच नावं त्यांच्याकडे गेली होती आणि त्या सगळ्या नावांमधनं कम्युनिटीसाठी मागच्या बऱ्याच वर्षांमध्ये मेहनत करणाऱ्या लोकांची नावं निवडण्यात आली. काही ट्रान्स पर्सन्स म्हणजे जे फिमेल टू मेल ट्रान्स असतात अशा लोकांचा संपर्क मी त्यांना दिला होता आणि त्यांनी संपर्क केला होता, पण माहीत नाही काही तांत्रिक गोष्टींमुळे बहुतेक त्यांचे संपर्क पुढे वाढले नसतील किंवा काही दुसरे इश्यू असतील. पण त्यातलं कोणी या महामंडळावर ट्रान्स मेलमधलं कोणी नाही आहे. पण बाकी अमरेला टम, आराधी, जोगती, हिजरा असं वेगवेगळ्या शिवशक्ती अशा वेगवेगळ्या कल्चरचे प्रतिनिधी या बोर्डावर राज्य शासनाने नियुक्त केले आणि मला अपेक्षितही नव्हतं की या सगळ्या याच्या प्रोसेसमध्ये माझं नाव येईल आणि माझी नियुक्ती त्या पदावर तिथे सदस्य म्हणून होईल. कारण की मी आजपर्यंत कुठल्याही शासकीय महामंडळावर काम केलेलं नाही, कुठल्याही शासकीय कामाचा अनुभव नाही. माझं वैयक्तिक शिक्षण 10वी झालेलं जे काय आहे ते फक्त
आकलन या एका विषयावर माझं सगळं चाललेलं आहे. तर यातनं या महामंडळाची स्थापना झाली. या अशा प्रोसेसने सगळ्या महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. यात पहिल्या जन अदालतच्या जज राहिलेल्या, तर कम्युनिटीमधनं पहिल्या जन अदालतच्या जज राहिलेल्या आमच्या नानी माननीय, त्यांचं नाव घेताना मला थोडंसं, कारण की आमच्याकडे अशी पद्धत आहे की नानी दादी असं मोठ्या लोकांची नावं नाही घेतली जात, पण आता हे ऑफिशियल बोलणं आहे म्हणून मला सांगावंसं वाटतं की जज राहिलेल्या सलमा खान माननीय त्याच्या सह उपाध्यक्ष आहेत या महामंडळाच्या, आणि या महामंडळाचे अध्यक्ष आहेत समाज कल्याण मंत्री माननीय धनंजय मुंडे. तर या महामंडळात त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्हाला आता काम करायचं आहे इथून पुढे. तर आता माझी भूमिका काय या संदर्भाने मी पुढचे 5-10 मिनटं बोलणार आहे तुमच्याशी, आणि मग तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा. तर हा समुदाय जो आहे प्रामुख्याने 7वी पासून ते 10वीच्या पर्यंत शाळाबाह्य होतो. म्हणजेच यांचं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये चाइल्ड अब्यूज होतं किंवा चाइल्ड मेंटल हेल्थ इश्यू असतात. तर त्या संदर्भाने मुलांनी शाळाबाह्य होऊ नये आणि त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासंदर्भाने काळजी घेतली जावी, म्हणून मला असं वाटतं की शाळेच्या क्रमामध्ये जेंडर हा टॉपिक 8वी पासून तरी किमान शिकवला गेला पाहिजे, ज्याच्या अंतर्गत LGBTची तोंड ओळख का होईना किमान मुलांना करून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांच्या स्वतःला ते कुठेतरी पाहू शकतील. कारण की आज हेटेरोसेक्शुअल लोकांच्या लैंगिकतेबाबत शाळेत शिकवलं जातं. म्हणजे मासिक पाळी काय असते, तुम्ही वयात येताना तुमच्या शरीरात काय बदल होतात आणि तुमच्या भावनिक स्तरावर काय बदल होतात, ह्या सगळ्या गोष्टी शाळेत शिकवल्या जातात. पण LGBTQच्या संदर्भाने मात्र ह्या गोष्टी शिकवल्या न गेल्यामुळे बरेच गैरसमज वाढतात त्या लेकरांचे. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो, मानसिक घुसमट वाढते, शाळेतल्या हेटेरोसेक्शुअल मुलांकडनं होणारं शोषण वाढतं. आणि हे सगळं जर टाळायचं असेल तर मुलांना जेंडर सेन्सिटाईज करणं, म्हणजे जे आहेत कम्युनिटीतले त्यांना पण जेंडर सेन्सिटाईज करणं, त्यांच्या मेंटल हेल्थ इश्यूजवर काम करणं, सोबतच त्यांना ज्यांच्यासोबत शिकायचं आहे त्या सगळ्या हेटेरोसेक्शुअल लोकांचं पण जेंडर सेन्सिटायझेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्या संदर्भाने अभ्यासक्रमात काही करता येते का, हा एक मुद्दा आहे माझी भूमिका. दुसरी गोष्ट अशी की आज जे कम्युनिटी मेंबर आहेत ते मोस्ट ऑफ लोकांकडे ओळखपत्र नाही आहेत. ओळखपत्र म्हणजे काय, स्पेशल हिजडा असलं ते वेगळं ओळखपत्र नको आहे. तर ओळखपत्र मला असं वाटतं की आधार कार्ड आहे, वोटर ID आहे, पॅन कार्ड आहे, रहिवासी दाखला आहे, रेशन कार्ड आहे, हे जे आयडेंटिटी प्रूफ आहेत, या आयडेंटिटी प्रूफवर त्यांच्या जेंडर आयडेंटिटीसोबत त्यांना इन्क्लूड केलं पाहिजे. बऱ्याच जणांकडे त्यांच्या जेंडर आयडेंटिटीसोबत त्यांचे ओळखपत्र नाही आहेत, अजूनही नाहीत. पूर्ण राज्यभरामध्ये फक्त 2000 वोटर ID आहेत ट्रान्सजेंडर्सचे. तर हा आकडा संख्येने त्यापेक्षाही काही मोठा आहे. लोक पुढं का येत नाहीत, लोक ट्रान्सजेंडरच्या आयडेंटिटीने स्वतःच समाजामध्येच कॉल आल्यामुळं, आता माझ्याकडे एकच फोन त्याच्यामुळं कॉल पण त्याच्यावर, फेसबुक मेसेज बी त्याच्यावर, व्हॉट्सअप मेसेज बी त्याच्यावर कंटिन्यू चालू, टेक्स्ट मेसेज बी चालू, इन्स्टा मेसेज बी चालू, सगळे मेसेज त्याच्यावर येतात आणि मग डिस्टर्ब होतं. सॉरी. तर हे आयडेंटिटी प्रूफ मिळणं खूप गरजेचं आहे, कारण की आयडेंटिटी प्रूफ ओरिजिनल का काढत नाही तर त्याच्याशी रिलेटेड स्टिग्मा आहे, डिस्क्रिमिनेशन आहे, चक्रा मारायला लावणं आहे. तर मला असं वाटतं की याच्यासाठी कम्युनिटीसाठी 1 विंडो प्रोग्राम तयार होणं गरजेचं आहे केरळच्या धर्तीवर. कारण की केरळमध्ये ज्या पद्धतीने 1 विंडो प्रोग्राम सुरू झाला की एकाच खिडकीमध्ये तुम्हाला सगळे तुमच्या डॉक्युमेंट्स बनवून मिळतील तिथे, आणि ते खूप मदतदायक होणार आहे. मला असं वाटतं की ही प्राथमिकता असली पाहिजे. त्याच्यानंतर घर हा मुद्दा खूप स्वतःचं घर असेल तर तुम्ही कुणाच्या आश्रयाला जात नाहीत, आणि जेव्हा तुम्ही कुणाच्या आश्रयाला जात नाही तेव्हा तुमच्यावर कुणाची बंधनं नसतात, आणि जेव्हा बंधनं नसतात तेव्हा तुम्ही तुमचे डिसिजन घेऊ शकतात. तुम्हाला मेथीची भाजी विकायची का गौंड्याच्या हाताखाली जायचे, का तुम्हाला शिकायचे, का तुम्हाला कम्युनिटी जॉईन करायची, का तुम्हाला दुसरं काय करायचं, त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं स्वतंत्र घर असणं खूप महत्त्वाचं आहे.
तर मला असं वाटतं की ज्या लोकांच्या नावावर कुठलीही जमीन नाही आहे, कुठले घर नाही आहे, अशा कम्युनिटी मेंबर्सना घर मिळणं खूप गरजेचं आहे. हजारो वर्ष या जमिनीवर प्रस्थापितांचा हक्क राहिलेला आहे. आमच्या वाट्याला त्या जमिनी आलेल्या नाही आहेत. आजही बहुसंख्याक लोकांचे वेगवेगळे स्मशानभूमी आहेत. आमच्याकडे हक्काचं स्मशानभूमीसुद्धा नाही आहे. तर आम्हाला या सगळ्यांसाठी या संघर्ष करताना घर खूप महत्त्वाचं वाटतं. तर घरकुल योजनेअंतर्गत घरांसाठी आम्हाला थोडंफार राखीव कोटा मिळाला तर त्यानं खूप मोठा आधार होईल असं मला वाटतं. आणि मग घरकुल मिळाल्यानंतर, आयडेंटिटी प्रूफ मिळाल्यानंतर मला असं वाटतं की रोजगाराकडे वळता येईल. मग त्याच्या अंतर्गत मेषपालन असेल, मत्स्यपालन असेल, मोती असेल, शिलाई वगैरे नाही म्हणणार, कारण की शिलाई, मेणबत्त्या बनवणं, चॉकलेट बनवणं हे फारसं काही प्रोडक्टिव्ह काम नाही, इकॉनॉमिकल जास्त त्याच्यात बेनिफिट्स नाही आहेत. आणि ते खरेदी करणारी लोक सहानुभूतीतून खरेदी करतात, किरकोळ कारकोळ. तर सहानुभूती नको आहे, एम्पॅथी हवी, समान पातळीवरच्या संधी हवेत. भूवाटप जेव्हा पुनर्भूवाटप झालं आणि गायरानाच्या जमिनी लोकांना देण्यात आल्या, शेतकऱ्यांना कसेल त्याची जमीन झाली, तर मला असं वाटतं की कम्युनिटीला पण कसण्यासाठी जमीन देऊन पाहाव्यात आणि ते कसतील नक्कीच, जर त्यांना हक्काच्या जमिनी मिळाल्या तर. एक माझ्या डोक्यात आहे, ॲडव्होकेसी लेवलला शासकीय कर्मचाऱ्यांची, म्हणजे जिथे जिथे शासकीय योजना राबवल्या जातात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं जेंडर सेन्स झाले पाहिजेत. कंपल्सरी त्यांना जेंडर म्हणजे काय, कुठल्या जेंडरसोबत कसं वागलं पाहिजे, व्यक्तीची प्रतिष्ठा काय असते ज्याच्यावर आपलं संविधान डिपेंड आहे. तर व्यक्तीच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही विचारलं पाहिजे कुणाला तरी की मी तुम्हाला काय म्हणू, अगं म्हणू की अरे म्हणू, की तुम्हाला अहो जाऊ बोललेलं आवडेल, या संदर्भाने. कारण की आजही ट्रान्सजेंडर पोलीस स्टेशनला गेलं तर बरेचसे पोलीस कुठून आलास रे, काय काम होतं रे, असं जे बोलतात, ज्याने कॉन्फिडन्स लेवल लो करतात समोरच्या व्यक्तीचा. आणि मग तक्रार नोंदवायची जरी असली तरी मानसिक खच्चीकरण झाल्यामुळं थोडंसं डिप्रेशन येतं आणि मग नको वाटतं कोणाकडे नाही मागायला. दवाखान्यात बी गेल्यावर पुरुषासारखी वागणूक मिळणं किंवा ज्या गोष्टींसाठी स्त्रिया संकोच करतात त्या गोष्टी करत असताना डॉक्टरांकडनं होणारं अनसेन्सिटायझेशन, असं काय इंग्लिश माझं एवढं चांगलं नाही, समजून घ्या तुम्ही. तर ह्या सगळ्या गोष्टींना फेस करतो आम्ही. इंटरनल चेकअपसाठी आता वेगळी सोय TIने केलेली आहे, पण बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये डॉक्टरांकडे जावं लागतं. तर गर्भवती मातांच्या रांगेमध्ये उभा करणं, कम्युनिटीबद्दल बऱ्याच अंधश्रद्धा आहेत ज्यातनं कम्युनिटीचं काय म्हणतात ना, कम्युनिटीबद्दलचं मत तयार केलं जातं माध्यमांमधनं. त्याच्यामुळं मीडियावर कंट्रोल ठेवण्यासाठी पण भूमिका घ्याव्या लागणार आहेत महामंडळाला. त्यासोबतच मला असं वाटतं की हां, जसं की एक जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्याला जशी कायदेशीर शिक्षा होती, तशीच हिजडा ह्या सन्मानपूर्वक असलेल्या शब्दाचा चुकीचा वापर करून त्याचं शिवीकरण करणाऱ्यांना पण शिक्षा व्हायला पाहिजे. तसं कायद्याच्या अंतर्गत संरक्षण मिळायला हवं. जेंडर आधारित कुणाला शिवी दिली तर त्याला ती शिक्षा तर अशा बऱ्याच पॉलिसीज आहेत ज्याच्या अंतर्गत म्हणजे मग रोजगार हमीच्या योजनेत असतील, रोजगार भत्त्याच्या संदर्भाने असेल, कम्युनिटी डेव्हलपमेंटच्या अंतर्गत, गुरु शिष्य परंपरेच्या अंतर्गत राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेच्या संदर्भात असेल, त्यांच्या कल्चरल स्ट्रक्चरच्या संदर्भाने असेल,
शेल्टर होमची भूमिका बरेच जण मांडतात, पण मला शेल्टर होम नको आहेत. ऑलरेडी शेल्टर होमची भारतातल्या काय कंडिशन आहे हे चांगलं माहिती आहे मला. शेल्टर होमला आम्हाला अल्टरनेटिव्ह शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल्स मिळावेत. हेट्रोसेक्शुअल मुलं जिथे राहतात त्याच हॉस्टेलमध्ये आमच्यासाठी राहण्याची सोय करावी आणि हॉस्टेलमधल्या मुलांचं जेंडर सेन्सिटायझेशन करावं, जेणेकरून त्यांना आमच्यासोबत राहायला काही अडचण येणार नाही. मोठ्या प्रमाणात जेंडर न्यूट्रल हॉस्टेल्सची निर्मिती होणं गरजेचं आहे. सो बस बऱ्याच अंशी मी बोलण्याचा प्रयत्न केला. खूप थकलेली आहे, त्याच्यामुळं खूप धावतं घोडं घेतलं आणि मोजक्या मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न केला. काही प्रश्न आले तर 10 मिनटं त्याच्यावर बोलूयात. म्हणजे काही प्रश्न नाही आहेत तर महामंडळाच्या संदर्भाने. वालेकुम सलाम. हमारा भी सलाम अलैकुम. बगाडे सरांना जय भीम. अच्छा, राजकारण आणि तृतीयपंथीयांचे योगदान. तसं जर राजकारण हे राजेरजवाड्यांचं राजकारण धरलं तर आमचं खूप मोठं योगदान आहे, जे लिहिल्या गेलं नाही. पण आपण आत्ताच्या लोकशाहीच्या अंतर्गतच्या राजकारणावर बोलूयात. तर शबनम मोसी ह्या भोपाळमधनं निवडणूक लढणाऱ्या पहिल्या कम्युनिटी मेंबर आहेत. हिजडा कल्चरमधनं त्यांनी पुढं येत निर्दलीय अपक्ष इलेक्शन लढलं आणि लढल्यानंतर धूर्त राजकारण्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या जागेवर लढलात ती जागा स्त्रियांसाठी राखीव होती आणि तुम्ही मेडिकली स्त्री नाही आहात, तर तुम्हाला त्या जागेवर उभं राहता येणार नाही, तर तुम्ही वेगळीकडे इलेक्शन लढावं लागणार आहे. ती जागा मग ते खुल्या गटात इलेक्शन लढले आणि परत जिंकून आले आणि त्यांनी ट्रान्सजेंडर पॉलिटिक्सची बेस ठेवली, पायाभरणी केली आणि त्या पहिल्या सांसद होत्या ज्यांनी संसदेत पाय ठेवला. आणि त्यांनी त्यानंतर एका राजकीय सन्माननीय राजकीय पक्षाला, ज्याला 200 वर्षाचा इतिहास, अशा राजकीय पक्षाला सांगितलं होतं की आम्हाला तुमच्या पार्टीत यायचं आहे. तर त्या पार्टीने त्यांना सांगितलं की आमच्याकडे पुरुषांची कमतरता नाही. हा एक दाखला आहे. तर राजकारणामध्ये त्यानंतर काही ट्रान्सजेंडर्सनी ट्राय केलं वेगवेगळ्या पद्धतीने अपक्षपणे, पण त्यांना असं महत्त्वाचं स्थान मिळालं नाही. कारण की आपल्या इथली पब्लिक आजही जात पाहून वोटिंग करते, धर्म पाहून वोटिंग करते. कास्ट बेस आणि जेंडर बेस, कास्ट जेंडर बेस पॉलिटिक्स आहे आपल्याकडे मोस्ट ऑफ. तर त्याच हिशोबाने वोटिंग केलं जातं. तर ट्रान्सजेंडरला तेवढी वोटिंग रँक नाही आहे, मिळवता आली नाही बहुतेक. तर त्याच्यामुळं नंतर फारसं कोणी नाही. पण महाराष्ट्राच्या पातळीवर ट्रान्सजेंडरमध्ये वंचित बहुजन आघाडीने खूप महत्त्वाचं पाऊल उचललं. सर्वप्रथम या कम्युनिटीला स्पोकपर्सनसारखी जागा दिली. एखाद्या पार्टीने तृतीयपंथी समुदायातील किंवा हिजडा समुदायातील व्यक्तीला स्पोकपर्सन म्हणून संधी देण्याची ही देशातली पहिली घटना होती आणि ही खूप महत्त्वाची घटना आहे एकंदर ट्रान्स मुवमेंटच्या इतिहासात. त्या अगोदर एका पार्टीने महिलांच्या महासचिव एका ट्रान्सजेंडर्सना बनवलं होतं, पण त्यांच्या सक्रिय भूमिका नाहीत. तर राजकारणामध्ये सहभाग खूप कमी आहे कम्युनिटीचा, कारण की या कम्युनिटीचं पोट हे लोकांवर आहे आणि
कोणाची राजकीय भूमिका काय असेल सांगता येत नाही. आणि भिकेवर पोट असलेल्या लोकांना राजकीय भूमिका घेणं इतकं सोपं नाही आहे आपल्याला वाटतं तितकं. कारण की समजा मी एखादं पॉलिटिकल भूमिका घेतली आणि त्याच्या भक्तांनीच मला वस्तीत येणं बंद केलं तर मग मी भिकुणाकडं मागायची नाही. त्याच्यामुळं लाईव्ह झालं ठीक आहे. तर आत्ता खूप सारी लोक जेंडरच्या बाबतीने बोलत आहेत आणि त्या संदर्भात भूमिका घेत आहेत. माझीनी म्हणजे वंचित बहुजन आघाडीने ट्रान्स पर्सनची स्पोकपर्सन म्हणून जेव्हा नियुक्ती केली त्याच्यानंतर बऱ्याच पॉलिटिकल पार्टीनी कम्युनिटीतल्या लोकांना विशिष्ट स्थानावर जागा देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही ते त्या मानाने सक्रिय काम करताना खूप कमी दिसतात. साधारणतः संख्या किती आहे महाराष्ट्रात, त्यासाठी आपलं नियोजन काय आहे? संख्या असं सांगणं शक्य नाही, कारण की जोपर्यंत या सगळ्यांच्या नोंदी होणार नाहीत तोपर्यंत संख्या अवघड आहे. याची सरासरी काढता येणं शक्य नाही, कारण की जेंडर ही गोष्ट व्यक्तिपरत्वे बदलते आणि जोपर्यंत एखादी व्यक्ती स्वतःहून म्हणत नाही की मी या जेंडरची आहे तोपर्यंत ती नाही. आणि जेंडर आयडेंटिटी स्वीकारताना आणि ती लोकांना सांगताना होणारी मानसिक घुसमट ही मोस्ट ऑफ पेट्रियार्कीशी जोडलेली आहे, ती मान सन्मानाशी जोडलेली आहे, कुटुंबाच्या, धर्माच्या, जातीच्या, खानदानाच्या. म्हणूनही बरेच लोक एक्सपोज होत नाही, तसेच राहतात. तर त्याच्यामुळे ओपन अप आहेत त्यांच्यासाठी तरी काहीतरी करावंच लागणार आहे. विशेष अभ्यासक्रम मला असं वाटतं की मुक्त विद्यापीठाने सुरू करायला हवेत. मुक्त विद्यापीठाने आणि ज्यांना रेग्युलरमध्ये ॲडमिशन घ्यायची त्या कॉलेजेसनी पण ट्रान्सजेंडरसाठी वेगळे अभ्यासक्रम सुरू केले पाहिजे आणि त्या अभ्यासक्रमामधनं त्यांची मेंटल हेल्थ कशी डेव्हलप होईल, त्यांना सोसायटिकल बॅकग्राऊंडच्या अंग कसं येईल. कारण की तुम्ही जेव्हा शाळेत शिकता तेव्हा तुम्हाला नोकर बनवण्याची एक प्रोसेस पॅरलली चालू असते की तुम्हाला वेळेत उठायचे, वेळेत कामावर जायचे, ऑफिशियल लँग्वेज काय असली पाहिजे, अनऑफिशियल लँग्वेज काय असली पाहिजे. म्हणजे हेटेरोसेक्शुअल लोक मोस्ट ऑफ हे शिकलेले असतात की तुम्ही आतमध्ये कुठली भाषा वापरत असलात तरी बाहेर ती भाषा वापरायची नाही आहे, तिच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे. आणि ती दुहेरी भूमिका त्यांना जगता येते, कारण की शिक्षणामधनं ते शिकवलं जातं, व्यवहारामधनं ते शिकवलं जातं. ट्रान्सजेंडर्सच्या बाबतीमध्ये तसं नसतं, ते दुहेरी नाही जगत. त्यांची जी लँग्वेज आत असते, ज्या लँग्वेजमध्ये ते विचार करतात त्याच लँग्वेजमध्ये ते बोलतात. तर त्यांच्यासाठी सगळं त्यांना परत हे सगळं द्यावं लागणार, पुरवावं लागणार, जेणेकरून त्यांना ह्या ऑफिशियल स्ट्रक्चरमध्ये आणता येईल आणि त्याला सगळं करणारे अभ्यासक्रम द्यावे लागतील आणि त्याच्यावर काम करावं लागेल. मानसिकता बदल, लेखन आवश्यक त्याच्यासाठी लेखकांचं सुद्धा जेंडर सेन्सिटायझेशन होणं खूप महत्त्वाचं आहे. अर्धवट ज्ञान सगळ्यात जास्त घातक. तर जेंडर काय आहे, सामाजिक लिंग काय, लिंग म्हणजे काय, सेक्शुअलिटी म्हणजे काय, सेक्शुअलिटीचे संदर्भ किती, जगभरात किती प्रकारचे जेंडर आहेत, त्यांच्या काय रिक्वायरमेंट आहेत, त्यांच्या काय तक्रारी आहेत, आपलं बोलणं जेंडर न्यूट्रल असलं पाहिजे, आपली भाषा जेंडर न्यूट्रल असली पाहिजे. म्हणजे जर मी करते म्हणलं तर आपल्याला लगेच डोक्यात येते की हे वाक्य एका स्त्रीचं, मी करतो म्हणलं तर हे वाक्य एका पुरुषाचं आहे. तर आपली भाषा एवढी जेंडर बायस आहे की साहित्य ब्राह्मणी आहे ते जेंडर बायस आहे. जर पहिलीचा धडा जर पाहिला तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की कमल, कमळ आण, कमल सारवून घे, कमल झाडू मार, कमल रांगोळी काढ, कमल हे कर, गुरांना चारा टाक, कमल सगळं करते आणि बाळ फक्त पाटावर येऊन बसतो. आणि मग कमलला सांगितलं की बाळाला भात वाढ, भात खाऊ घाल. म्हणजे मुलांनी फक्त खायचंय, बायकांनी सगळी कामं करायची. तर ही जी मेंटॅलिटी, जेंडर बायस मेंटॅलिटी भाषेमधनं आपल्याला मिळालेली आहे ती आपल्याला टाळावी लागणार. एका जेंडर न्यूट्रल भाषेची निर्मितीसाठी प्रयत्न करावे लागणार आणि त्यातनं अपग्रेड हा खूप मोठा टप्पा आहे, सहजासहजी होणं शक्य नाही, पण त्याच्यावर काम करत राहणं हे महत्त्वाचं.
सो वंचित बहुजन आघाडीचं काय विजन आहे आणि काय दृष्टिकोन आहे, तर मी एक्झाम्पल आहे तुमच्या समोर. मी एक जस्ट लेखिका होते, काहीतरी लिहित होते, भावनांचं जग मोकळं करत होते, फारशी काही आयडेंटिटी नव्हती, पण मला तळागाळातल्या माणसापर्यंत नेऊन पोचवायचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं. मला डिसिजन मेकिंगचं स्वातंत्र्य वंचित बहुजन आघाडीने दिलं. मी कुठल्या लोकांना भेटायचे, कुठल्या लोकांची ॲडव्होकेसी करायची, कुठल्या लोकांशी बोलायचे, याचं स्वातंत्र्य मला VBAने दिलं. आणि त्यामुळं मी आज मोकळेपणाने काम करू शकते, कम्युनिटीसाठी काम करू शकते. इवन माझी नियुक्ती सदस्य म्हणून झाल्यानंतर सगळ्यात पहिले अभिनंदनाचा पोस्ट मेसेज माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ट्विट केलं, माननीय अंजलीताईंनी ट्विट केलं, पक्षाच्या सर्व मान्यवर नेत्यांनी आणि या निर्णयाचं स्वागत केलं. त्यांनी कुठलंही याच्यामध्ये राजकारण शोधलं नाही. तर हे राजकारण न शोधल्यामुळं मला माझं कम्युनिटी ॲज अ कम्युनिटी आणि ॲज अ पॉलिटिक्स खूप फ्रीडम मिळालं. आणि त्या संदर्भाने त्यांची शिकण्याची पण तयारी आहे. म्हणजे बऱ्याच गोष्टींच्या बाबतीमध्ये असं आहे की त्यांना तर ती ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या माहिती करून घेण्याची सुद्धा पक्षश्रेष्ठी आणि पक्षाची तयारी आहे. आणि त्यामुळं नवीन नवीन म्हणजे मी एकटीच नाही, अगदी शमीभा पाटील म्हणून फैजपूरच्या आहेत, त्यांना राज्य कार्यकारिणी, महिला राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणून त्यांनी नियुक्ती केली. एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी नुसत्या नियुक्त्या नाही तर त्यांना काम करण्याची संधी देण्याचं कामसुद्धा VBA करतोय. हे विजन जे मी आत्ता बोलले, हे विजन मी जरी मांडत असले तरी मला माहीत आहे की माझ्या ह्या विजनमध्ये माझा पक्ष माझ्यासोबत आहे. आमच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उत्थानासाठी योग्य असलेल्या सगळ्या भूमिका पावती गुरु लाईव्ह होते. मी लाईव्ह आहे, झालं की लगेच करते मी. तर त्याच्यामुळं माझ्या विजनमध्ये माझा पक्ष माझ्यासोबत आहे याचा मला ठाम विश्वास आहे. जेंडर डिस्क्रिमिनेशन थांबलं पाहिजे, त्यांना समान संधी मिळाल्या पाहिजे. आरक्षणासाठी जो क्रायटेरिया लागतो म्हणजे अल्पसंख्याक, लैंगिक अल्पसंख्याक, सामाजिक अल्पसंख्याक, शैक्षणिक दुर्लक्षित घटक, त्याच्यानंतर आर्थिकरित्या मागास, त्याच्यानंतर राजकीय प्रतिनिधित्व नसलेला समूह, असे सगळे क्रायटेरिया हा समुदाय पूर्ण करतो. तर त्या अंगाने पण शासनाने विचार करावा आणि पक्ष त्या संदर्भाने माझ्यासोबत असेल हा विश्वास आहे मला. थँक्यू सो मच. सो मला असं वाटतं की मी आता थांबावं, कॉल आला होता तुमचा, तर मी थांबते. जय भीम सगळ्यांना. आणि पुरोगामी मंचच्या या सगळ्या टीमनी मला इथे बोलून तुमच्यासमोर माझं मत मांडण्याची संधी दिली त्यासाठी खूप खूप थँक्स, धन्यवाद. आणि उशीर झाला त्यासाठी परत एकदा दिलगिरी व्यक्त करते. थांबते. जय भीम.